राम राम शेतकरी मित्रांनो, बांगलादेशामध्ये कांद्याच्या दरामध्ये वाढ झालेली आहे. तर मित्रांनो, हे बाजारभाव बांगलादेशामध्ये का वाढलेले आहेत आणि त्याचं नेमकं कारण काय आहे, किती रुपयापर्यंत बाजारभाव वाढलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आपण हा व्हिडिओ प्ले केला याचा अर्थ असा की आपल्याही मनामध्ये आहे की बांगलादेशात कांद्याचे भाव वाढले, मग आपला कांदा तिकडे निर्यात होणार का, तर बांगलादेश आपला कांदा घेणार का, तर इथून मागे एक सरासरी किती रुपयापर्यंत दर बांगलादेशामध्ये झाल्यानंतर त्यांनी भारतीय कांद्याची मागणी केलेली आहे तेही या व्हिडिओच्या शेवटी मी आपल्याला सांगणार आहे. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे जेणेकरून आपल्या लक्षात येईल की सध्या बांगलादेशातील कांद्याची परिस्थिती नेमकी काय आहे. मित्रांनो, बांगलादेशबाबत एक 4-6 दिवसापूर्वीही मी व्हिडिओ बनवला होता. तिथे पावसाचं प्रमाण सध्या जास्त आहे आणि कांदा साठवणुकीच्या समस्येमुळे तिथे शेतकरी त्रस्त आहेत, बाजारभाव कमी होते. परंतु आता बाजारभाव वाढलेले आहेत. तर नेमके का वाढले, काय नेमकी परिस्थिती आहे सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. त्यापूर्वी माझा बळीराजावरती असलेल्या सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना एक विनंती आहे की आपण माझा बळीराजावरती माझा बळीराजा समर्थक म्हणून जॉईन प्लॅन हा 119 रुपये प्रति महिना हा चालू केलेला आहे. मित्रांनो, नक्की हा प्लॅन आपण घ्या, जॉईन व्हा. माझा बळीराजावरती कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या हिताचीच माहिती आपण देत असतो, त्यामुळे आपण बिनधास्त हा प्लॅन घ्या. तर मित्रांनो, पाहूयात बांगलादेशातील महत्त्वाची बातमी. मित्रांनो, प्रतिकूल हवामान आणि देशांतर्गत पिकाच्या शेवटच्या टप्प्यामुळे बाजारातील पुरवठा कमी झाल्याने उत्तरेकडील व्यापारी केंद्र असलेल्या हिलीमध्ये कांद्याच्या दरात गेल्या आठवड्यात प्रति किलो 10 ते 15 बीडी टक्क्याने वाढ झालेली आहे. आता बीडी टक्का म्हणजे तेथील चलन आहे, जसं आपलं रुपयामध्ये मोजतो तसं बीडी टक्का हे बांगलादेशचं चलन आहे. किरकोळ दर प्रति किलो 40 ते 45 बीडी टक्क्यापर्यंत पोहोचले आहेत. म्हणजे जर आपल्याकडे ते बाजारभाव आपण पाहिले तर 30 ते 35 रुपये किलोपर्यंत बाजारभाव तिथे हिलीमध्ये सध्या कांद्याला मिळत आहेत. म्हणजे बाजारभावामध्ये चांगली वाढ तिथे सध्या झालेली दिसून येत आहे. दिनाजपूर जिल्हा बाजारातील व्यापाऱ्यांनी मुसळधार पाऊस आणि तीव्र उष्णतेमुळे शेतकऱ्यांनी साठा रोखून धरल्याने ही अचानक दरवाढ झाल्याचे म्हटले आहे. आठवडाभरापूर्वी कांदा 30 बांगलादेशी टका प्रति किलो दराने विकला जात होता. किरकोळ विक्रेता शकील खान यांच्या म्हणण्यानुसार घाऊक दरात प्रतिमन 500 बांगलादेशी टकांची वाढ होऊन तो 1500 बांगलादेशी टकावर पोहोचलेला आहे. देशांतर्गत कांद्याचा हंगाम जवळजवळ संपला आहे, त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा थोडा कमी आहे असे खान म्हणाले. उष्णता आणि पावसामुळे शेतकऱ्यांनी आपले पीक रोखून ठेवलेले होते. एकदा हवामान सुधारले आणि पुरवठा वाढला की पुन्हा भाव खाली येऊ शकतात असंही त्यांचं म्हणणं आहे. तर हिली बाजारात केलेल्या पाहणीत प्रत्येक दुकानात माल पुरेसा भरलेला आढळला, तरीही विक्रेत्यांच्या मते पुरवठ्याच्या कमतरतेमुळे दर वाढत आहेत. आणि राष्ट्रीय ग्राहक हक्क संरक्षण संचालनालयाने सांगितले की ते बाजारभावावर लक्ष ठेवून आहेत. सहाय्यक संचालक बोहरान उद्दीन म्हणाले की कोणीही कृत्रिम टंचाई निर्माण करू नये यासाठी ही संस्था नियमित तपासणी करत आहे आणि खरेदी विक्रीच्या पावत्याची पडताळणी करत आहे. जास्त दर आकारल्याचा पुरावा आढळल्यास दंड आकारला जातो असे ते म्हणाले आणि पुढे म्हणाले की जनहितार्थ ही मोहीम सुरूच राहील. तर मित्रांनो, मी जे आपल्याला ही बातमी सांगितली ही बातमी बांगलादेशी वृत्तपत्रामध्ये छापून आलेली आहे आणि तशीच बातमी मी आपल्याला सांगितलेली आहे. मित्रांनो, या बातमीवरून आपल्या लक्षात येतं आहे की कांद्याचा दर तिथे वाढलेला आहे कारण पुरवठा हा बाजारामध्ये कमी होत आहे आणि पुन्हा पुरवठा वाढल्यानंतर दर कमी होऊ शकतात असंही तेथील व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे आता तिथे कांद्याचे बाजारभाव वाढले. भारतातून बांगलादेशामध्ये कांद्याची निर्यात होणार का, तर मित्रांनो आता 30 ते 35 रुपये किलोपर्यंत बाजारभाव सध्या तिथे आहेत. मित्रांनो, 50 रुपयाच्या पुढं भाव गेल्यानंतर तेथील सरकार कांदा आयातीचा विचार हे करू शकतं. सध्या एवढ्या भावामुळे तेथील सरकार कांदा आयातीचा विचार हे करू शकत नाही.
तर मित्रांनो, बांगलादेशबाबत जर काही आणखी माहिती आली तर लगेच माझा बळीराजावरती आपल्याला कळवली जाणार आहे. आपण माझा बळीराजा समर्थक म्हणून 119चा जॉईन प्लॅन नक्की प्लॅन हा जॉईन करा. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.